शटअप तुझ्यामुळे पाण्यात पडले मी. एकटी पडायचं ना, मला कशाला घेतलंस मूर्खा. साहिल. हो नो 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 नो, यांनी मला हिच्यासोबत इथे बघितलं तर. हे तू लप 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 कुठे लपू? कुठेही लप, मला माहित आहे. गौतम. अरे बापरे, याने जर मला ह्याच्यासोबत बघितलं तर समजलं ताईचं लग्न. काय रे चाललंय काय? मी नॉर्मल स्विमिंग करत होतो, मला नाही माहिती कसं झालं. माझा काही संबंध नाहीये. कशाशी? ती मुलगी मी नाही बोलवलं, तिची तीच आली. अरे ते झालं ना मगाशी बोलून. आता ऑफिसच्या गोष्टी परत बोलत बसणार आहेस का तू? अरे लेडीज पर्स काय रे, कोणाची आहे? मला नाही माहित. आता मुलींच्या वस्तू सुद्धा तुझ्या आजूबाजूला सापडायला लागल्या आहेत. लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत. आधी वस्तू मग मुलगी. वा, जा, मला स्विमिंग करू दे. बरं बरं ठीक आहे, आम्ही बसलोय, ये तू. Oh my God, Sam, you are on fire today. Of course, I have to win every single time. Sam कोणासमोरच हरत नाही. Sam, look. गौतम, का करतेस तू? माइंड रॅक. गौतम, oh you poor baby, are you okay? Come, बस. Careful. गौतम, are you okay? Oh God, you poor baby. सॉरी तू आलीस. सावरी. गौतम, it's me, Samaira. सॉरी का करतेस तर? मला तुझ्याशी बोलायचं भेटायचं. बघत काय बसलेस? Go get my car. हा. गौतम, let's go home. मी तुला घरी घेऊन जाते. चल. ए, चल. मला सॉरीला भेटायचं. गौतम, आसावरी ना, ती घरीच आहे, तिच्याकडेच नेते मी तुला. कम. नको, काय सांगू मी, पुण्याचा इश्यू होईल. अरे यार, मी शर्वरी, उठा. हॅलो, प्लीज उठा. शर्वरी, हो उठा ना प्लीज. गौतम, शायनर, काय करत होतास तू आता? तुझा जीव वाचवलाय मी. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कळलं? मूर्ख.
अरे यार डब्यांचा रेट वाढवला तर गिराईक कमी होतील आणि रेट जर कमी केला तर मग बाकीचा खर्च कुठून येणार. म्हणजे लोक म्हणतात की मला काय 40 डबे आहेत, एवढ्या ऑर्डरी घेते, पण त्याला सुद्धा पैसे लागतात ना. म्हणजे फळं, भाज्या, मासे, मसाले हे काय फुकट येतं का. पुन्हा मुलींचे सुद्धा असे बारके बारके खर्च असतात ना. साखरपुड्याला सगळं कॅटरिंग लागेल का नाश्ता आणि आईस्क्रीम ठेवूया? हा मग इकडे लक्ष दे ना. डोक्यात जमा खर्च नंतर कर तुझा. हे बघ, हॉलचा ॲडव्हान्स, हां, त्याच्यानंतर डेकोरेशन, ते मुलाकडच्यांचा आहेर, त्याच्यानंतर मुलींचे कपडे आपल्या, आणि गावाकून जे लोक येतील त्यांची सोय. हां, अजून काय राहिले? ते गावाकडच्यांना आपण लग्नात बोलूया ना, आत्ता कशाला. ना एवढी लिस्ट मी कट केलेली आहे सगळे. चुलते कॅन्सल केलेत. काय एकाला बोलवलं ना तर सगळी भावकी गोळा होईल. बरोबर आहे. आणि लाईटीचे पैसे आहेत ना ते मी डेकोरेशन मध्ये धरलेले आहेत, आणि ते उसने घेतलेत ना पैसे, आपण त्यांना सोनं घेता येईल आपल्याला. कशाला तुम्ही उसने पैसे घेतलेत? मग पुन्हा झोप नाही लागत तुम्हाला. जेव्हा टाइम येतं ना फेडायचं तेव्हा असं वाटतं की डोक्यावर ओझ आहे म्हणून. हळू बोल, पोरी ऐकते. पोरींच्या गोष्टींच्या बाबतीत तू रोज नको ना म्हणू पमा. कधी काही मागितलं त्यांनी आपल्याला? हो, पण आपण त्यांना सगळं देतो की. त्यांना काय हवं आहे ते आपण तर कधी विचारलंय? आपल्याला झेपेल तेच दिलं ना त्यांना. आणि लग्नाच्या टायमाला थोडा एक्स्ट्रा खर्च करूया ना त्यांच्यासाठी. हा बरोबर आहे, पण ते दर सणाला तुम्ही गावाला आता पैसे देता ते कमी करा ना थोडं. कसं कमी करू पमा? यावर्षी आपली वर्सल आहे. मला कुठं जाता येतं सतत, सांग बरं. ऐका ना, आपलं आता एवढं मोठं घर आहे, इतकं छान अंगण आहे ना, तर मग तिथेच मांडव घालूया ना. आणि स्वयंपाकाचं सगळं मी बघते, आणि ते काय डेकोरेशन काय आहे ते चंदू भाऊजींना सांगा, कमी मध्ये करून देतील ते. चांगली आयडिया आहे खरं तर. हा, आणि कपड्याचं पण टेन्शन घेऊ नका. आता आकाशच्या लग्नामध्ये पोरींसाठी कपडे झाले, आणि ताईनी मला एक चांगली साडी पण घेतली, म्हणजे कपडे पण नको आता. म्हणजे हॉल, डेकोरेशन, कपडे सगळं कॅन्सल. हा, आता जरा सोन्याचं जमतंय का बघा ना. मम्मी पप्पांच्या खांद्यावरचं ओझं कमी करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. स्वामी, मार्ग दाखवा.